हम दिन चार रहे न रहे माँ तेरा वैभव अमर रहे, असं म्हणून ज्या ठिकाणी ज्यामुळे हे वैभव उभा राहिलं असे नारायणदादा काळदाते यांना सर्वप्रथम समरून माझ्या भाषणाला मी 4 शब्दांना सुरू करतो. व्यासपीठावर जे दोन्ही मुख्याध्यापक उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. तसेच या गावच्या प्रथम नागरिक पारेख, तसेच उपसरपंच आणि या शाळेचे सचिव सर्वा काळे साहेब, या सर्वांना समोरून या ठिकाणी आणि समोर उभा राहिलेल्या पालकर सरांचा शिवापूर्तीला हजर राहिलेल्या सर्व त्यांचा मित्रपरिवार आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्यासपीठावर ज्यांनी याच व्यासपीठावर उभा राहून तुमच्यामध्ये स्वप्न ज्यांनी पेरली त्या शिक्षकाचा आज आपण निरोप घेत आहोत आणि तेही आपला निरोप घेत आहेत. हा दुःख आणि आनंद दोन्हीचा सममिश्र असा हा कार्यक्रम आहे. हा गाव माझा मी गावाचा, हा देश माझा मी देशाचा, आणि ही शाळा माझी आणि मी शाळेचा, असंच म्हणणारे हे शिक्षक आहेत पालकर सर. या शाळेसाठी नारायणदादांना आम्ही जवळून पाहिले. आम्ही लहान असताना शाळा तिकडे जरी असली तरी या ठिकाणी आम्ही खेळायला येत असताना चेंडू फळी या ठिकाणी आम्ही खेळायला येत असोत, जास्त फळ्या इथं टाकलेल्या असल्यामुळे. आणि जेव्हा दादा या ठिकाणी येत असत तेव्हा 5-50 वसतिगृहाचे लेकरं ज्या वेळेस दिवस मावळता जेवण्यासाठी बसत तर दादा भरमध्ये बसायचे. आणि काही सेवकांना वाटायचं की दादांना अमुक वर्ष काढून वाढावं, पळत ती जायचे. पण गोरे सरांना आणि पालकर सरांसारख्या त्या शिक्षकांना माहीत होतं की डायरेक्ट दादाला वाढल्यानंतर दादा कधी खाणार नाहीत, त्यांना पहिल्या विद्यार्थ्यापासून सुरू करा म्हणून पळत जाऊन सांगणारे हे 2 शिक्षक आहेत. त्यांच्याबद्दल त्याच्यामध्ये या ठिकाणी हजर असणारे तटसर आहेत. या सर्वांना या गोष्टी माहीत होत्या, त्यांचा अनुभव दांडगा. त्यामुळेच हे साने गुरुजी विद्यालय या ठिकाणी एवढं मोठं झालं आणि असंख्य लोकांना या विद्यार्थ्यांना भविष्य भेटलं. जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जन, या युक्तीप्रमाणे पालकर सरांनी या मुलांमध्ये स्वप्न भरली आणि ते स्वप्न अनेकांची पूर्ण झाली आणि त्यांच्यामध्ये ज्ञानगंगा पेरण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. या शाळेच्या बांधकाम होत असताना ते जवळपास फक्त तिकडलेच 2-4 हॉल होते, इकडली सर्व बिल्डिंग मोकळी होती, काही नव्हतं. त्या दिवसापासून त्यांनी जेव्हापासून ते आले तेव्हापासून अतिशय बारकाईनं त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं आणि आज तुमच्या समोर हा भव्य आणि दिव्य असं ज्ञान मंदिर उभं आहे. त्यांच्या कार्याला आपण या ठिकाणी सलाम करूया. तसेच या ठिकाणी व्यक्ती पूजनीय नहीं होता, उनका प्रभाव पूजनीय होता है. जेव्हा ते आल्यानंतर सर्व शिक्षक कामाला लागतात. एक त्यांना पालकर सरांना विशेष या ठिकाणी टीम सुद्धा चांगली लागते. सेनापती हंबीरराव मोहिते जरी असला तरी सैनिक सुद्धा तितक्याच तोडीचे लागतात, त्याशिवाय स्वराज्य निर्माण होत नाही. आणि तुम्हाला या सर्व शिक्षक सुद्धा अतिशय प्रामाणिक, फक्त पगारीसाठी नोकरी न करणारे शिक्षक सर्व मिळाले, म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी यश प्राप्त झालं. अगदी मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसल्या बसल्या तुमच्यावर एक संकट आलं. ती कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा वाड्या वस्त्यावर जाऊन तुम्ही तास घेतले, सर्वांना मोबाईलशी कनेक्ट केलं आणि आपल्या या अभ्यासक्रमामध्ये कुठेही तडजोड केली नाही. सर्व विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचं काम तुम्ही केलं. तुमच्या या कार्याला सुद्धा आम्ही सर्वजण सलाम करतो. तुमच्या आयुष्यामध्ये
तुमचं आरोग्य निरामय राहो, तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धि हो। उनकी तरफ देखने के बाद लगता नहीं कि वो रिटायर होने वाले हैं। काले साहब को हमारी तरफ से एक रिक्वेस्ट है कि अगर 11वीं 12वीं की कक्षा यहाँ बढ़ जाती है तो उनको कोई काम दे दिया जाए और इन लड़कियों का जो प्रश्न है सब यहाँ से मिट जाएगा। ये बड़ा काम आप अगर हाथ में लेते हो तो यही उनका सत्कार करने के बराबर है। त्यांचं विशेष आई वडिलांवर प्रेम होतं। लहान मुलांना विनंती आहे की संस्काराची पेरणी या साने गुरुजी विद्यालयातून होते आणि आपल्याला या भूमीचा वसा लाभलेला आहे। या भूमीमध्ये दोनच सेवक जन्मले, एक या साने गुरुजी विद्यालयावर आणि दुसरा भावनातेश्वराच्या चौफुल्यावर। म्हणजे डॉक्टर लोहिया हे त्यांनी भावनातेश्वराच्या चौकामध्ये राहून गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं, गोरगरिबांना अन्न देण्याचं काम केलं, गोरगरिबांच्या लेकरांना दूध देण्याचं काम केलं आणि या दादांनी या सर्व या परिसरातील लेकरांना शहाणं करण्याचं काम केलं। या दोघांना ही आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सलाम करूया। तसेच त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि पुन्हा आपल्या भेटीसाठी काळे साहेबांनी या ठिकाणी आणावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 4 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।